आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहेत। नमस्कार। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसानचा 21 हप्ता कधी येणार व तसेच यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ येत आहे, आज येणार उद्या येणार। पीएम किसान 21वा इन्स्टॉलमेंट पीएम किसानचा 21 हप्ता नोव्हेंबर मध्ये पैसे खात्यावर येणार। आजचा तपासा तुमचे नाव यादीत आहे का। पीएम किसान इन्स्टॉलमेंट पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आचारसंहिता यावर कोणतेही परिणाम होणार नसून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने दरवर्षी 6,000 रुपये थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते, जी 3 हप्त्यामध्ये वितरित केली जाते। आतापर्यंत 20 हप्ते वितरित झाले असून आता शेतकऱ्यांना 21 हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे। आचारसंहितेच्या लागू असूनही हप्ता थांबणार नाही। बिहारमध्ये सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होत आहे की या काळात हप्ता जमा होईल का, परंतु अधिकृत सूत्रानुसार माहितीनुसार आचारसंहितेच्या दरम्यानुसार नवीन योजना सुरू करण्यात येत नाही। मात्र पूर्वी मंजूर झालेल्या योजनेचे पैसे वितरित करण्यात कोणतेही अडथळा नाही। म्हणूनच पीएम किसान योजनेअंतर्गत येणारे निधी वेळेवर जमा होईल अशी खात्री केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। व तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न खटकत आहे की पीएम किसान 21वा हप्ता कधी मिळणार। अधिकृत तारीख अद्याप झालेली नाही, तरीही कृषी मंत्रालयाच्या सूत्रानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20वा हप्ता जाहीर केला होता, ज्यात लाभ 9.8 कोटी शेतकऱ्यांना त्यातच 2.4 कोटी महिला शेतकऱ्यांसह मिळाला होता। सामान्य फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीत हप्ता दिले जातात, त्यामुळे यावेळी नोव्हेंबरच्या सुरुवातीला निधी वितरित होण्याची अपेक्षा आहे। व तसेच एक सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना आहे, म्हणजे काय ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक। 21वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। ही प्रक्रिया पीएम किसान अधिकृत वेबसाईटवरून केली जाऊ शकते। पीएम किसान HSP स्थळ केंद्रावर लॉगिन इन केवायसी पर्याय निवडा, OTP किंवा बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण पूर्ण करा। ज्यांनी OTP केवायसी पूर्ण केली नाही त्यांना पैसे थांबू शकतात, त्यामुळे सर्व लाभार्थी तातडीने केवायसी अपडेट करणे गरजेचे असे कृषी मंत्रालयाद्वारे स्पष्ट केले गेले आहे। सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना खात्यात थेट मदत पीएम किसान योजनेद्वारा सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवणे हा एक। योजनेचा मिळणारे पैसे शेतकऱ्यांचे बियाणे, खत, शेतीसाठी लागणारे असे साहित्य, दैनंदिन गरजासाठी उपयोगी पडणार। 21वा हप्त्यामुळे पुन्हा एकदा लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकणार आहे। धन्यवाद।